हॅलो, तर आज आपण बघणार आहोत मावशी स्पेशल घरगुती चिकनची भाजी. मग आधी आपण मसाला प्रिपेअर करून घेऊ. त्यासाठी फोडीचा कांदा कापला आहे. तो कांदा आधी एकदम लालसर फ्राय होऊ देऊ. मग खोबरं किसलं होतं, मग ते किसलेलं खोबरं पण अगदी लालसर फ्राय होऊ द्यायचं आहे. मग कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे सगळं पण एकदम फ्राय होऊ द्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. कारण थंड झाल्यावरती मग ते बारीक व्यवस्थित होतं. मग जे आपण चिकन आणलं आहे ते व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मग गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकून जिरे टाकले, अद्रक लसूण ठेचून टाकला. मग आपलं जे धुतलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकलं आहे. मग त्यानंतर आपण धना पावडर टाकली आहे. धना पावडर टाकल्यावरती चवीनुसार आपल्याला जसं हवं आहे त्याप्रकारे आपण मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि ते सगळं एकदम मिक्स करून घेतलं आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे कसं की सगळं चिकन व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल आणि सगळा मसाला त्याला व्यवस्थित लागेल. मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्स करायचं आहे आणि ते बॉईल करायला ठेवायचं आहे. मग बघा नंतर कशी छान प्रकारे त्या बॉईल चिकनला उकळी आली आहे. उकळी आल्यावरती मग मस्त त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि अशा प्रकारे आपलं बॉईल जे चिकन आहे ते व्यवस्थितपणे रेडी आहे. मग ते बॉईल चिकन रेडी झाल्यावरती आपण जो पण काही मसाला थंड व्हायला ठेवला होता तो आधी बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरला छान बारीक केल्यावरती कढई ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलं आणि बाजरीचं पीठ टाकलं आहे थोडं. बाजरीचं पीठ हे ऑप्शनल आहे, जेणेकरून भाजी थोडी घट्ट व्हावी म्हणून टाकलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते टाकूही शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. मग जो आपण बारीक केलेला मसाला आहे तो त्या कढईमध्ये टाकला आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. मस्तपैकी तो कढईत टाकल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून तो डागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. जेवढं छान प्रकारे आपण मिक्स करू तेवढा तो मसाला एकजीव होतो आणि कच्चा राहत नाही. मग त्यामध्ये आपल्याला वाटेल त्या प्रकारे जो मसाला आपण टाकतो नेहमी तो टाकायचा आहे. बट आम्ही आमचा घरचा गरम मसाला टाकला आहे. आम्ही 4 चमचे टाकला आहे, कारण की आम्हाला फार स्पायसी लागतं. तुम्ही नॉर्मलही टाकू शकतात. मग चवीसाठी थोडीशी पुन्हा 2 ते 2.5 चमचे आम्ही धना पावडर टाकली आहे, कारण आधी आपण धना पावडर टाकली होती, कारण तेवढी छान चिकनच्या भाजीला चव येते. मग तेवढं सगळं मिश्रण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, कारण तेल टाकलं की मसाल्याला मग नंतर मस्तपैकी छान असं तेल सुटतं आणि छान तेल सुटलं म्हणजे की मसाला आपला खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे असं समजलं जातं. आणि हे बघा अशा प्रकारे इथे मस्तपैकी तेल पण सुटलं आहे आणि मग चिकनचा मसाला पण आम्ही यामध्ये थोडासा ॲड केला आहे. हा जसा आपल्याला आवडतो आपण तसा ॲड करू शकतो. आम्ही ॲड केला आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल. मग त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्या बॉईल चिकनमध्ये टाकायचं आहे आणि गॅसवरती पुन्हा थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण जेवढी क्वांटिटी आपल्याला भाजीची हवी आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण पुन्हा ते सगळं पाणी त्या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायची. हे बघा अशी छान प्रकारे उकळी आली आहे भाजीला. इकडे साईडला बाजरीच्या भाकरी पण होत आहेत. चिकनची भाजी म्हटलं की बाजरीच्या भाकरी तर पाहिजेच. मग अशा प्रकारे बाजरीची भाकर, भात आणि चिकनची भाजी रेडी आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.